परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गावाची पानकरवाडी आहे. इथं मी आता आलोय. काल घाटाची गॅबिलियन भिंत आहे, संरक्षक भिंत ही कोसळली आणि कोसळल्यानंतर सगळा मलबा जो आहे असा ह्या गावामध्ये आला. आपण पाहू शकतोय अशी भयानक परिस्थिती इथं आपल्याला पाहायला मिळते. लोकांनी जायचं कसं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे, कारण घराला संपूर्ण अशा चिखला माखलेला परिसर आपण पाहू शकतोय आणि इथं जवळपास 2 ते 2.5 फूट माती जी आहे ही प्रत्येक घराच्या शेजारी आलेली दिसते आणि यामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. परशुराम घाटामधून जो पाण्याचा निचरा होतो यासाठी प्रवाहासाठी एक ओढा होता. या ओढ्यामध्ये सगळी माती जी आहे ही भरली गेली आणि या ओढ्यानं मार्ग बदलला आणि सगळी माती ही गावामध्ये अशा पद्धतीने वाहत आलेली आहे आणि एक मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परशुराम घाटामध्ये जे उत्खनन झालं त्यावेळेला संरक्षक भिंत उभारण्यात आली. घाट रुंदीकरणाच्या वेळेला हे सगळं काम आहे हे झालं आणि ही सगळी जी माती होती ही सगळी माती संरक्षक भिंत कोसळल्यामुळं अशा पद्धतीने गावामध्ये आलेली आहे आणि हा पाण्याचा प्रवाह जो आहे हा देखील घाटामधून आलेला आहे आणि अशा स्वरूपाचं हे वातावरण इथं पाहायला मिळतंय. आता इथं नागरिकांबरोबर एक मोठी समस्या निर्माण झाली की हा चिखल काढायचा कसा, या पाण्याचा मार्ग बदलायचा कसा आणि आपल्या घरामध्ये यायचं कसं, अशी नवीन समस्या इथं निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे आणि हा सगळा परिसर जो आहे हा अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय की इथं सगळी परिस्थिती धोकादायक निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, पेढे, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.